मित्रांनो, महाविकास आघाडीचे जे 3 महत्वाचे पक्ष आहेत, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गट, या तिघांनी एक घोषणा आता एकत्रितपणे करून टाकलेली आहे, ती म्हणजे ते विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढवणार आहेत. आता भले त्यांनी ही घोषणा जरी केलेली असली तरी सुद्धा त्यांच्याही डोक्यात असेल की लोकसभेला फक्त 48 जागा होत्या, त्यामधील एका जागेसाठी वाद झाला, ती म्हणजे सांगलीची जागा. विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवून ती जिंकली आणि पुन्हा ते काँग्रेसमध्ये गेले. आता विधानसभेला 288 जागा आहेत. जागा वाटपाचा तिढा यांनी व्यवस्थितपणे नाही सोडवला तर महाविकास आघाडीमध्ये बिघाडी व्हायला जास्त वेळ लागणार नाही. आणि जर असं झालंच तर त्याचा फायदा फक्त आणि फक्त बीजेपीला होईल. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला नाही, ना शिवसेना शिंदे गटाला. फक्त त्याचा फायदा उचलू शकेल ते फक्त भाजपा. तुम्हाला काय वाटतंय कमेंट्समध्ये नक्की सांगा.